प्रभू येशूच्या मधुर नावामध्ये सर्वांना सलाम। आज मातृदिनाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांस माता व बहिणींना मी शुभेच्छा देऊ इच्छिते। प्रभू येशू आपणास आशीर्वाद देव व आज व इथून पुढील प्रत्येक दिवस आपणासाठी आपल्या कुटुंबामध्ये आशीर्वादाचं कारण ठरवो, हीच प्रभूचरणी माझी प्रार्थना आहे। आज आपण मातृदिनाच्या निमित्ताने देवाच्या वचनामधून थोडक्यामध्ये मनन करणार आहोत। वचन आहे 1 कोरिंथ याचा 2रा अध्याय आणि वचन 16। अशा प्रकारे लिहिले आहे की आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे। किती सुंदर वचन आहे की आपल्याला प्रभूने कसे मन दिले आहे, ख्रिस्तासारखे मन दिले आहे। ख्रिस्ताचे मन कसे आहे, ख्रिस्ताचं हृदय हे एक प्रेमाने भरलेलं आहे, क्षमेने भरलेलं आहे। आणि आज एक जी ख्रिस्ती आई आहे तिला प्रेमाच्या हृदयाची आणि क्षमेच्या हृदयाची कितीतरी गरज आहे। आज आपले लेकरं किशोर वयातून तरुणावस्थेमध्ये कितीतरी वेगाने धाव घेत आहे। अशा वेळेस आपले लेकरं अनेकदा चुकीच्या मार्गावर जातात किंवा वेगळ्या मित्रांच्या संगतीमध्ये येतात। अशा वेळेस आपल्या लेकरांसाठी प्रार्थनेमध्ये वेळ घालवणे, आपल्या लेकरांना वचनातून मार्गदर्शन करणे, आपल्या लेकरांना योग्य दिशा दाखवणे हे एका ईश्वरीय आईचं, एका धार्मिक आईचं कर्तव्य आहे। त्याचप्रमाणे 1 पेत्र ह्याचा 4था अध्याय आणि 8वं वचन, त्यामध्ये असं लिहिलं आहे की प्रीती पापांची रास झाकते। एक आई जी असते ती आपल्या लेकरांच्या ज्या चुका आहे त्या इतरांसमोर उघड न करता आपल्या प्रेमाने, आपल्या समजुतीने किंवा सहनशीलते त्यांना ती झाकते। आणि त्यांना झाकते ह्याचाच अर्थ की ती काय करते की आपल्या लेकरांना नाशाच्या मार्गापासून ती ओढून घेते, आपल्या लेकरांना योग्य मार्गदर्शन देते, आपल्या लेकरांना तारणाच्या मार्गापर्यंत ती पोहोचवण्याचे काम करते। म्हणून पहिली गोष्ट की आईचं जे प्रेम आहे ते कधी दोष काढत नाही। दुसरी गोष्ट, आईचे प्रेम आहे ते क्षमा करते। आणि तिसरी गोष्ट की आईचं प्रेम जे आहे ते नातं टिकवून ठेवते। आणि आईचं जे प्रेम आहे ते लेकराला बदलण्यासाठी ते एक ताकदवर ठेवते। म्हणून आज आपण ह्या वचनाची आठवण करूया की आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे। तर प्रिय बहिणींनो व मातांनो, आज ह्या मातृदिनाच्या निमित्ताने या वचनाच्या द्वारे आपण एक निर्णय घेऊया। आपल्या जीवनामध्ये आपण ख्रिस्ताला म्हणू की प्रभू तुझ्या प्रेमाने व तुझ्या क्षमेने तू माझं हृदय भरून टाक, यासाठी की मी माझ्या लेकरांवरती योग्य प्रभाव पाडणारी आई बनेल। आज आपण आपल्या लेकरांना या जगाच्या हातामध्ये सोपून देतो किंवा आपण पालकांच्या हातामध्ये आपल्या लेकरांचं जीवन सोपून देतो। आपल्या लेकरांना आपण संडे स्कूलला पाठवतो आणि आपल्याला वाटतं की सर्व काही सुरळीत चालू आहे, परंतु पाहिलं तर सुरुवात घरातून होते, आईच्या प्रेमातूनच सुरुवात होते। आणि त्यामुळे आज आपण आपल्या लेकरांच्या जीवनावरती एवढं सर्व प्रयत्न करून सुद्धा जर आपले लेकरं निष्फळ ठरत असेल तर त्यासाठी आपण कुठंतरी चुकत आहोत। त्याच्यामुळे आज आपण आपल्या लेकरांना अशा प्रकारे प्रभाव पाडूया की आपण प्रेमाने आपण सुरुवात करू, आपल्या प्रेमाने आपण लेकरांच्या जीवनाला आपण जिंकून घेऊया। आता हे प्रेम म्हणजे काय, तर हे प्रेम म्हणजे ख्रिस्ताचं प्रेम। या ख्रिस्ताच्या प्रेमाला आपण लेकरांना आपण प्रगट करूया, लेकरांसमोर आपण एक मार्गदर्शन किंवा आदर्श म्हणून दाखवूया। त्यामुळे आपले लेकरं ख्रिस्ताच्या प्रेमाला देखील ओळखतील आणि त्यांना समजेल की प्रभू येशू आमच्यावरती प्रेम करणारा आहे। प्रभू या वचनाच्या द्वारे आपणास आशीर्वाद देव। धन्यवाद।